13व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करण्यात येणार आहेत। ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत प्रशासकीय कामातील दिरंगाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये 4 संगणक आणि पंचायत समिती स्तरावर 1 संगणक सुविधा अर्थात संग्राम उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमासंदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, मुख्य लेखा अधिकारी गणेश पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला। समारोप प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर म्हैसेकर यांनी प्रशासकीय कामातील दिरंगाई टाळण्याबरोबरच कामात पारदर्शकता येण्यासाठी ई सुविधा उपयुक्त ठरेल असं नमूद केलं। तसंच या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या योजना आणि नागरिकांची प्रलंबित कामं या संदर्भात ऑनलाईन अद्ययावत माहिती मिळणार असल्यानं प्रत्येक वेळा जिल्हा परिषदेकडे फेऱ्या मारण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीनं अडचणींची निर्गत करणं सोयीचं होणार आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं। यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षक उपस्थित होते।